तर आज आलेले मी भायखळ्यात, म्हणजेच राणीबागेत. आयुष्यात पहिल्यांदाच जातोय त्यामुळे फार एक्सायटेड होते. बाहेर कैरी दिसली त्यामुळे आधी कैरी घेतली आणि थेट गेले तिकीट काढायला. इकडची तिकीट प्रोसेस समजवते. तुम्ही लाईनसुद्धा लावू शकता. आज संडे होता म्हणून फार गर्दी होती. पण तिकडे एक बारकोड आहे. त्या बारकोडवरती स्कॅन करून सुद्धा तुम्ही ऑनलाईन काढू शकता. आम्ही ऑनलाईनच काढलेलं. त्याच्यानंतर एंटर केलं आणि पहिले दिसलं म्हणजे पक्षी. भरपूर प्रकारचे पक्षी होते. काही हवेत उडणारे, काही पाण्यात खेळणारे. त्यांना बघून फार मजा येत होती. त्याच्यानंतर गेले मगरीला बघायला आणि पहिल्यांदाच असं समोरासमोर बघून मला फार मजा वाटत होती, कारण पहिल्यांदाच बघत होते मी. त्याच्यानंतर गेलो कासवांना बघायला. ते त्यांची लाईन लावून त्यांचं काहीतरी वेगळंच चाललेलं. त्यांची लाईन लावून ते खेळत होते. त्याच्यानंतर आलो ते हरणीला बघायला. भरपूर हरण होते, भरपूर. मोठे, छोटे फार. त्याच्यानंतर पुढे गेलो आणि मग आम्हाला बघायला मिळाला वाघ. तिकडे फार गर्दी होती त्यामुळे मला पुढे काही जाता आलं नाही. जेवढं शूट करायला मिळालं तेवढं मी शूट केलं. पण छान वाटलं ते सुद्धा बघून. मग इथे आलेलो बिबट्याला बघायला, पण त्याला माणसांना बघायचंच नव्हतं त्यामुळे तो पाठ करून उभा होता. मग इकडे आले, इथे थोडाफार फोटोशूट केला. धबधब्यासारखं होतं म्हणून म्हटलं फोटोज काढूया. त्याच्यानंतर पुढे गेलो. पुढे बघितलं तर हिप्पोपोटामस. एवढे मोठे मोठे हिप्पोपोटामस मी फर्स्ट टाइमच बघितलेले. म्हणजे मी सगळंच फर्स्ट टाइम बघत होते, पण बघून फार कौतुक वाटत होतं. आणि इथे होती माकडं. माकडांना तर बघतोच, पण ते लोकं आम्हाला पण एंटरटेन करत होते. त्यामुळे त्यांना बघून सुद्धा छान वाटलं आणि मग बाहेर निघालो. बाहेर एक काका आहेत जे ॲपल ज्यूस विकतात. ते प्यायला कधीच विसरू नका जर तुम्ही तिकडे गेलात तर. बस आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.